रोहित पवार यांची राज ठाकरे यांच्यासोबत जवळपास 1.25 तास चर्चा झालेली आहे। राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी रोहित पवार हे शिवतीर्थावर दाखल झालेले होते आणि तब्बल 1.25 तास चर्चा झालेली आहे। या दरम्यानची काही महत्त्वाची दृश्य समोर आलेली आहे जी की आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय। रोहित पवार आणि राज ठाकरे यांच्यामध्ये 1.25 तास चर्चा झाली। विमान अपघाताची राज ठाकरेंनी संपूर्ण माहिती समजून घेतली। एफआयआर घ्यावाच लागतो, राज ठाकरेंनी मला 2 दाखले दिले असं रोहित पवार यांनी या दरम्यान बोलत असताना सांगितलेलं आहे। एफआयआर न घेणं ही दुर्दैवी बाब आहे। एफआयआर महाराष्ट्रात घेतलाच जात नाही ही दुर्दैवी बाब असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं। दादांना न्याय देण्यासाठी पाठिंबा द्या, राज ठाकरे यांना विनंती केली असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली आहे। त्यांनी सांगितलं की महत्त्वाचा विषय आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एवढाच आहे की एफआयआर पोलिसांनी का नाही घेतला। त्यांचा अभ्यास चांगला असल्यामुळे त्यांनी मला 2 दाखले दिले सुप्रीम कोर्टाचे, ज्याच्यामध्ये ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट झाला असला तरी एफआयआर घेता येतो, तो नागरिकांचा हक्क आहे। आणि एक दुसरा दाखला ज्याच्यामध्ये काही झालं तरी एफआयआर घ्यावाच लागतो पोलिसांचा, हा दुसरा दाखला त्यांनी तिथं दिला होता। त्यामुळे त्यांनी एकच प्रश्न केला की या महाराष्ट्रामध्ये एका व्यक्तीचा, एका मोठ्या नेत्याचा, महाराष्ट्राच्या देशाचा नागरिकाचा जर एफआयआरच होत नसेल तर ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। दादांचा मुद्दा घेऊन आपल्या पक्षाच्या माध्यमातून सुद्धा, कार्यकर्त्यांच्या मदतीने व आपण स्वतः सुद्धा या विषयाला न्याय मिळाला पाहिजे। इतरही पक्ष, नेते, सामान्य लोक, महाराष्ट्राची जनता दादांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करतच आहेत, पण तुम्ही सुद्धा पाठिंबा ताकद द्यावी अशी विनंती त्यांनी केली। आणि त्यांनी मला सांगितलं विचारायचं कारण नाही, मी नक्कीच दादांबरोबर त्या ठिकाणी असणारे, न्याय कसा मिळेल यासाठी मी प्रयत्न